हिंगोली विधानसभेचे माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांचे वडील स्वर्गीय बाबूरावजी पाटील यांची 32वी पुण्यतिथी गोरेगाव या ठिकाणी अत्यंत साधेपणाने साजरी करण्यात आली। मराठा समाजाचा आरक्षणाचा मुद्दा प्रलंबित आहे, त्यामुळे माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी यावर्षी स्वर्गीय बाबूरावजी पाटील यांची जयंती साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला। नानांच्या जयंतीनिमित्त गोरेगाव येथील त्यांच्या अर्धाकृती प्रतिकृतीस पुष्पहार अर्पण करून आणि आदरांजली वाहून पुण्यतिथी साजरी करण्यात आली। यावेळी सुनील पाटील गोरेगावकर, रणजित पाटील गोरेगावकर, कुलदीप पाटील, उत्तमराव मगर, शिवराज पाटील, ॲडव्होकेट अजय देशमुख, विजय कडतन, शेषराव खराटे, विद्याशक्ती प्रसारक मंडळाचे अध्यक्ष भास्करराव बेंगाळ, बापूराव पाटील, भैया देशमुख, हिंगोली विधानसभा मतदारसंघातील आजी माजी सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। समाजाला मार्गदर्शन करणारा एक दीपस्तंभ होता। हा जो समाज त्यांनी उभा केला, परभणी जिल्हा त्यांनी नानाला एक पूजनीय व्यक्ती म्हणून त्या काळात ओळखत होते। अशा थोर नानाचे या ठिकाणी आपण परंपरा पुढे चालू ठेवत आहोत। 20-25 वर्षापासून भाऊ मला या ठिकाणी बोलवतात, मी या कार्यक्रमात येतो नाना पुरस्कार घालण्याकरता नाही, तर या कार्यक्रम ही या ठिकाणी नानाची प्रेरणा घेऊन या कार्यक्रमात मी धन्य होतो। हा कार्यक्रम पुण्यतिथीचा नाही, हे एक तीर्थक्षेत्र आहे भाऊ। या ठिकाणी नानाचे आपल्याला पुष्कळ कार्य केलेल्या नंतर या तीर्थक्षेत्राला भेट देण्याचा हा कार्यक्रम आहे आणि त्या दृष्टिकोनात आम्ही येथे येतो। ही परंपरा भाऊ पाटील, भैया पाटील, त्यांचं पूर्ण कुटुंब हे सर्व चालवतात। त्याबद्दल आशीर्वाद देण्याची माझी क्षमता नाही, पण त्यांना धन्यवाद देतो की नानाची ही आहे ही परंपरा पुढे कायम चालू ठेवली पाहिजे। भावी पिढीला बाबूराव पाटील गोरेगावकर उर्फ नाना कसे होते यांचं पुस्तक रूपाने एकदा भाऊ प्रकाशित करा आणि लोकांसमोर घेऊ द्या असं लोकांना विनंती करतो। आमच्याकडे जुने माणसं आमच्यासाठी जुने माणसं त्यामध्ये अनुभवाचे बोल देतो, कारण ज्यांना आम्हाला घडवलं त्या माणसाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याकरता आम्हाला संगीत द्या, हीच आमची अपेक्षा आहे। आणि या कार्यक्रमात आपण बोलावता हा आमचा खरोखर आम्ही इथे येऊन पाहून होतो। आम्ही त्यामुळे तुम्हाला धन्यवाद देतो की परंपरा पुढे चालू ठेवा। आणि यावर्षी कार्यक्रम मोठा नाही झाला तरी हा कार्यक्रम उत्कृष्ट झाला। सर्वांना संस्थेच्या सगळे कार्यकर्ते, शिक्षक बंधू सर्वांना मी मनापासून धन्यवाद देतो। प्रतिनिधी फारुख शेख, NTV न्यूज मराठी, हिंगोली।